शेतकऱ्यांसाठी संध्याकाळच्या महत्त्वाच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। या महत्त्वाच्या बातमीपत्रास आपण सुरुवात करूया। सत्यप्रत बियाणे कायद्याच्या कक्षेत आणण्याच्या हालचाली, बियाण्याची माहिती लेबल क्रमांक QR कोडद्वारे द्यावी लागणार, त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार। जलकवचमधून महाराष्ट्र मध्य प्रदेशातील गावे पाणीदार होणार, जलस्रोतांचा केला पुनर्विकास, 29 गावातील जमिनी ओलिताखाली येणार, त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा निश्चित। 4000 टन आंबा निर्यातीचे पणनचे उद्दिष्ट, यंदा अर्जेंटिनामध्ये पहिल्यांदाच होणार निर्यात। आंब्याला जागतिक बाजारपेठ मिळावी यासाठी राज्य कृषी पणन मंडळाच्या यशाला येणार। 1300 क्विंटल सोयाबीनच्या खोट्या नोंदी, अकोला जिल्ह्यात नाफेडच्या सोयाबीन खरेदीला फुटले पाय, पोलिसात तक्रार। यंदाच्या हंगामात नाफेडमार्फत खरेदी झालेल्या सोयाबीनमध्ये खोट्या नोंदी आढळल्याचं दिसून येत आहे। मृदा जलसंधारणाच्या कामांची होणार पडताळणी, 1 एप्रिल ते 31 मे पर्यंत शिवार फेरीद्वारे माहिती घेण्याचे आदेश। शिवार फेरी ही गावनिहाय स्थानिक ग्रामस्थ आणि अधिकारी यांच्यात होणार। विषमुक्त अन्न ही काळाची गरज, शेंडे व्यापारक्षम शेती करत असताना रासायनिक खतांचा, कीटकनाशकाचा व तणनाशकांचा बेशुमार वापर करू नये, त्यामुळे पिकांचं नुकसान होतं। जाधव राणे यांच्यात खडाजंगी, एकेरी उल्लेखानंतर तालिका अध्यक्षांनी टोचले राणेंचे कान, कामकाजाची ऐशी तैशी। जयंत पाटील यांनी शासनावर केली टीका। 10 वर्षापासून राज्यात राजकारणाचा स्तर घसरला, महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर 2014 नंतर घसरल्याची टीका थोरात यांनी केलेली आहे। कुकडी प्रकल्पामध्ये 27% उपयुक्त साठा, कुकडी प्रकल्पात आज अखेर 8.22 TMC उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याचं दिसत आहे। टाळ मृदंगाच्या गजरात खरीप पीक विम्यासाठी साद, आडगावसह इतर गावातील शेतकऱ्यांचा सहभाग। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खरीप पिकाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। कांदा 200 ते 2250 रुपये दर, राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये गुरुवारी कांद्याला 200 ते 2250 रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला। केळी, अंजीर, आंबा, स्ट्रॉबेरीसह तेलबिया पिकांचे क्लस्टर करणार, जिल्हाधिकारी डुडी। विविध योजनांच्या एकत्रीकरणातून निधी देणार। विदर्भ मराठवाड्यात गारपीट शक्य, राज्यातील पावसाचा हा नकाशा आपण बघू शकता। तसेच 2 ते 3 दिवसापासून गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। राज्य सहकारी बँकेच्या कर्ज रोखे वितरणास प्रारंभ, पहिल्याच दिवशी वित्तीय संस्थांकडून 50 कोटींच्या रोख्यांची खरेदी झाल्याची माहिती समोर। मृदा जलसंधारणाच्या कामांची होणार पडताळणी, 1 एप्रिल ते 31 मे पर्यंत शिवार फेरीद्वारे माहिती घेणार, ग्रामस्थ आणि अधिकारी कर्मचारी यांच्या समन्वयाने होणार प्रारंभ। ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार, महाराष्ट्र राज्याच्या अनेक भागात ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी आपल्या मूर्ती आणि योगदानासाठी यांची निवड केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतीविषयक बातम्या। अशाच बातम्यांसाठी आपण हा चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र।